नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। लास्ट व्हिडिओमध्ये मी कॉलेज रिमूव्हरचा अनबॉक्सिंग व्हिडिओ पोस्ट केलेला। आय होप तुम्ही तो पाहिला असेल। आज मी याचा रिव्ह्यू व्हिडिओ पोस्ट करत आहे। सो इथे तुम्ही बघू शकता की अनबॉक्सिंग केल्यानंतर तुम्हाला असं मॅन्युअल दिसेल, ज्याच्यात तुम्ही हे रिमूव्हर कसं यूज करू शकता ह्याचे सगळे डिटेल्स दिले आहेत। त्यानंतर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हे ॲक्सेसरीज दिल्या जातात। त्यानंतर तुम्ही बघू शकता हे अतिशय हँडी असं रिमूव्हर आहे। इथे ऑन ऑफचं बटन आणि एक टॉर्चसुद्धा आहे आणि बॅटरी पर्सेंटेज इथे दिसतात। त्यानंतर मी लास्ट टाइम सांगितलेल्याप्रमाणे 3 ब्लेड प्रोव्हाइड केले जातात, रेग्युलर, हार्ड ग्रोथसाठी आणि स्मूथसाठी। त्यानंतर हे बटन आहे जिथून तुम्ही साफ करण्यासाठी ब्लेड ओपन करू शकता। आता आपण यूज करून बघूया। सो मी रेग्युलर ब्लेडच यूज करणार आहे, बिकॉज माझ्या पायाची जी स्किन आहे ती इतकी अशी हार्ड नाही आहे। जरी खराब झाला असेल तरी हार्ड स्किन नक्कीच नाही आहे। सो त्यानंतर हे आता मी ऑन केला आहे। ऑन केल्यावर तुम्ही बघू शकता की इथे टॉर्च आहे, जो खूप जास्त कन्व्हिनियंट आहे यूज करण्यासाठी, की कुठे काही राहिलं आहे ते त्याच्याने हायलाईट होतं। सो यूज करताना आता ऑलमोस्ट माझा एक पाय करून झालेला, ठीक आहे। तर त्यानंतर मी बघितलं की बॅटरी बॅकअप ह्याचं जे आहे, एका पायाला यूज करायला स्टार्ट केलं तेव्हा ऑलमोस्ट 98 बॅटरी होती आणि यूज केल्यानंतर 81पर्यंत फॉल झाला आहे। तसंच मी दुसऱ्या पायाला सुद्धा यूज केलं तेव्हा बॅटरी ऑलमोस्ट 60पर्यंत डाऊन झालेली। सो बॅटरी बॅकअप एवढा चांगला नाही आहे, पण तसं तुम्ही ते बघू शकता की पायाचं पूर्णपणे नाही पण बऱ्याच प्रमाणात हे रिमूव्ह करतो। सो हा होता माझा आत्तापर्यंतचा रिव्ह्यू। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। थँक्यू।